चला विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण दोन उदाहरण पाहिले होते विसंगत पदचे. आता तिसरं उदाहरण बघा. आता तुम्ही म्हणता हे काय लिहिलं विचित्रच, अंक बी नाही अक्षर बी नाही, हे असं वेगळंच केलं. तर आपल्याला प्रश्न कशा पण प्रकारे विचारू शकतो. आपण सगळी तयारी काय करायची, करून ठेवायची. तर मग बघा, पहिलं ऐकणे, चालणे, धावणे, पोहणे. आता तुम्ही सांगू शकता, आता तुम्ही काय म्हणता, ऐकणे बरोबर आहे, काय ऐकणे काय विसंगत. आता कारण का, कारण बघा, चालणे पायाने चालायचंय, धावणे पायाने चालायचं, पोहणे पाठीने पोहता का नाही, पायच हलावं लागतात तेव्हा पोहता येतात. तिन्ही क्रिया पायाच्या आहेत. पण ऐकणे काय कानाची क्रिया, म्हणजे विसंगत कोणचं आहे, ऐकणे. बाकीचे सारखे. ओके. आता दुसरं काय, पंखा, मेणबत्ती, सूर्य, बल्ब. आता बघा, पंखा काय करतो, पळतो. बल्ब काय करतो, प्रकाश देतो. सूर्य प्रकाश देतो. आणि मेणबत्ती काय करते, प्रकाश देते. मेणबत्ती, सूर्य, बल्ब हे काय करतात, प्रकाश देतात. पण पंखा काय करतो, पळतो. म्हणजे विसंगत काय, पंखा. ओके. हरिण. आता तिसरं उदाहरण बघा, हरिण, वाघ, गाय, शेळी. आता मला एक सांगा मुलांनो, हे जे वाघाकडे जर आपण लक्ष दिलं तर वाघ काय आहे, मांसाहारी आहे. काय आहे, मांसाहारी आहे. आणि बाकी काय आहेत, शाकाहारी आहे. अलग लक्षात. हरिण, वाघ आणि शेळी काय शाकाहारी आहेत आणि वाघ काय मांसाहारी. असं ऐकलं कधी शेळीने वाघ खाल्ला, किंवा असं ऐकलं का हरिणीने वाघ खाल्ला, गायीने वाघ खाल्ला, असं नाही ना. हे सगळ्याला खाते. अलग लक्षात. म्हणजे काय, हे बाकीचे शाकाहारी आणि वाघ काय मांसाहारी. अलग लक्षात. हे तीन उदाहरणं.